मी गेलो होतो या गोडिलीला भेटायला. कुठे ते सांगतेच. त्या अगोदर ड्रेस एकदम चुरगा आला होता म्हणून पहिला प्रेस केला आणि मग केस वगैरे विचारायला घेतले. केस बांधले, पण नंतर लक्षात आलं की हे साईडला खूपच केस दिसत होते, खूपच वाईट वाईट केस दिसत होते. मग मला लक्षात आलं हे मी ऑर्डर केलेलं माझं व्हायरल प्रोडक्ट ते मी यूज केलं आणि बघा जिथे जिथे मी अप्लाय केलं तिथं अजिबात सफेद केस दिसत नव्हते. आणि हो, ऑफकोर्स तुम्हाला लिंक हवी असेल तर ते मिळून जाईल, फक्त कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि त्यानंतर आम्ही निघालो फायनली मस्त. आणि वीर बघा पुढे गाडीवर बसला होता आणि पोचलो आम्ही ओझरला माझ्या सिस्टरच्या घरी. तिचं घर मला तर खूप आवडतं, म्हणजे सोयीसुविधा आहे वगैरे, म्हणून आमच्यासारखी माती विती नाही दिसत तिथं, त्यामुळे एकदम छान वाटतं. त्यानंतर गोडुली खूप छान अशी खेळत होती आणि दिवसभर आम्ही मस्त एन्जॉय केला. आणि त्यानंतर संध्याकाळी या डेस्टिनेशनला पोचलो होतो. आता तुम्ही नाशिकमधले असाल ना तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल हे मंदिर कुठे आहे. तर आम्ही इथं आलो होतो आणि तिथं बघा सरकुंडी वगैरे लहान मुलांसाठी पण ॲक्टिव्हिटीज बऱ्याच होत्या, पण आमच्या वीरला तर सरकुंडीच आवडते. आणि गोडुली बघा एकदम छान अशी बघत होती. तिला असं वाटत होतं आज मी कुठं आलेली. आणि मस्त वीर पण खेळला आणि सोबत साऊ पण होती, म्हणून जास्तच एन्जॉय झाला. आणि मुलांचा एन्जॉय म्हटलं म्हणजे तर आमचाही पण असतो. तर माझ्या बहिणी वगैरे आम्ही थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि मग फायनली निघालो वरती दर्शनाला. आणि मंदिराच्या बाहेर आहे ना वातावरण इतकं छान वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. त्यानंतर मध्ये तर एकदमच ऑसम आहे. मग घरी जायची वेळ होती आणि जेवणाचा काही प्लॅन नाही केला, तर भेळ आणि पाणीपुरी खाल्ली आणि घरी गेलो. तुम्ही जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.